नमस्कार, मी आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे. तो म्हणजे काय, लिंगाला मसाज करावी का करू नये. मला महाराष्ट्रातून भरपूर फोन येतात, मॅडम आम्ही लिंगाची मसाज करावी का आणि ती कोणत्या तेलाने करावी. आपल्याला सौंदर्य फार आवडते. जसं जसं आपण म्हातारे होऊ तसं तसं आपला चेहरा हा सुरकुतलेला होतो. त्यामुळे आपण काय करतो, उन्हामध्ये जाताना सनक्रीम लोशन लावतो, सकाळी आंघोळ झाल्यानंतर मॉइश्चर लावतो, झोपताना एखादी क्रीम लावतो, ज्यामुळे आपली स्किन तुकतुकीत राहावी. त्याचप्रमाणे आपल्या केसाचीही आपण काळजी घेतो. ज्या लोकांचे केस गळतात किंवा फार दाट पाहिजे असतात ते लोक नेहमी केसाला ऑइल लावतात, मसाज करतात. म्हणजेच काय, तुम्ही जशी केसाची काळजी घेता, जशी चेहऱ्याची काळजी घेता, तशी आपण लिंगाचीही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण लिंगाला कोणत्या तेलाने मसाज करावी ह्याविषयी बोलणार आहोत. तुम्ही माझे आतापर्यंत व्हिडिओ पाहिलेलेच आहेत. ह्यापुढेही तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले, लाईक केले, शेअर केले तर साहजिकच तुम्हाला लिंगाच्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल पूर्ण सायंटिफिक नॉलेज भेटू शकेल. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे म्हातारं होणं हे कोणालाही आवडत नसतं. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपली स्किन लटकते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, त्याचप्रमाणे वयानुसार आपलं लिंगही छोटं होतं आणि लिंगामध्ये जे कोलेजन असतं, जे फॅट असतं, तेही कमी होऊन लिंगाची साईज कमी होते. तर आपण काय करणार आहोत, लिंगाला मसाज कशी करायची. आता बहुतेक लोकांना हा प्रश्न पडलेला आहे, लिंगाची जर मसाज केली तर हस्तमैथुन केलं जाईल. मित्रांनो, तसे नव्हे. मी मागील व्हिडिओमध्ये लिंगाची मसाज कशी करायची ते सांगितलेलं आहे. आता मार्केटमध्ये भरपूर तेल आहेत. सेकच्या नावाखाली तुम्हाला हजारो किमतीचे औषध विकतात. ते तेल घेऊन तुम्ही तुमच्या लिंगाला मसाज करता. त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्टेरॉइड असल्यामुळे सुरुवातीला तुम्हाला त्या तेलाचा फार फायदा होतो, पण कालांतराने तुम्हाला ते तेलामुळे नपुसकता येण्याची भीती असते. मित्रांनो, आपल्या दवाखान्यामध्ये असे विशिष्ट प्रकारचे मी आयुर्वेदिक तेल बनवले आहे. ते जर तुम्ही तुमच्या लिंगाला विशिष्ट पद्धतीने जर लावलं तर निश्चित तुमच्या लिंगाचा आकारही वाढेल, स्किनही तुकतुकीत होईल. आपल्या लिंगामध्ये पुढचा जो टोपीसारखा भाग असतो त्या भागाला करोना म्हणतात. जर स्किन तुम्ही मागं घेऊन फक्त एका बोटाने तेलाने मसाज केली तर तुमचं लिंग हे तुकतुकीत होईल आणि तिथे रक्तपुरवठा होऊन तुमच्या लिंगाला ताठरता येईल. लिंगाला ताठरता आल्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीशी संभोग चांगल्या प्रकारे करू शकाल. फक्त 2-3 महिने आंघोळ झाल्यानंतर आणि झोपताना विशिष्ट प्रकारच्या, म्हणजे मी जे तेल बनवले त्या तेलाने जर तुम्ही मसाज केली तर 100% तुमचं लिंग तरुण होईल. त्यामध्ये जे सुरकुत्या आलेल्या आहेत त्याही चांगल्या. प्रत्येक वेळेस तुम्ही काय करता, बाजारातून कोणतंही तेल आणता आणि लिंगाची मसाज करता. आता ह्यापुढे तुम्ही काय करा, विशिष्ट प्रकारचे, म्हणजे आपल्या दवाखान्यामध्ये विशिष्ट वनस्पती वापरून बनवलेलं तेल आहे, त्या तेलाने जर तुम्ही मसाज केली तर तुमचं लिंग तरुण होणार, लिंगाला ताठरता येईल आणि त्यामध्ये जे रक्तवाहिन्या आहेत त्यांना रक्ताभिसरण चांगलं होऊन तुमचं लिंग लांब, मोठं आणि जाड होईल. महत्त्वाचं म्हणजे लिंगाबरोबर खालील बाजूला ज्या टेस्टीज असतात तिथे एक अंडकोश असतो. त्यालाही जर तुम्ही मसाज केली तर तुमचं लिंगाला रक्तपुरवठा चांगला होईल. कारण अंडकोशामध्ये टेस्टोस्टेरॉन बनते, ती एक हॉर्मोन फॅक्टरी आहे. ते जर हॉर्मोन चांगलं असेल तर तुमचं लिंग जाड, जोड आणि ताठ होईल. ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच तुम्हाला सांगते, लिंगाची मसाज जर विशिष्ट प्रकारे केली तर तुमचं लिंग जाड होणार, लांब होणार, तुकतुकीत होणार आणि
तुमचा सेक्स चांगल्या प्रकारे होईल. मित्रांनो, स्त्रियांमध्ये लांब केस असतात किंवा छोटे केस असतात, डोळे सुंदर असतात, ओठ गुलाबी असतात आणि तिचे स्तन असतात, नितंब असतं. म्हणजे स्त्री ही केसापासून पायापर्यंत फार अट्रॅक्टिव्ह असते. परंतु पुरुषामध्ये फक्त एकच भाग असतो, तो म्हणजे काय, लिंग. जर तुमचं लिंग मोठं असेल तरच स्त्रीला तुम्ही आवडाल. तुम्ही किती भारी कपडे घाला, किती भारी सेंट वापरा, कितीही दाढी मिशा करा, कोरून करा, तरीही काही फायदा होत नाही. तुमचं लिंग जर छान असेल तो पुरुष प्रत्येक स्त्रीला आवडतो. छोटं लिंग असेल तर स्त्रीला तो पुरुष वरवर आवडणार, परंतु बेडरूममध्ये गेल्यावर ती तुम्हाला सेक्स करून देणार नाही. आज नको, उद्या नको, परवा नको असं करत करत तुम्हाला ती सेक्स करून देणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर सेक्स करायचा असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्याकडे लक्ष देता त्याप्रमाणे तुमच्या लिंगाकडेही तुम्ही लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपले भरपूर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला सेक्सचे काही प्रॉब्लेम असतील, शीघ्रपतन म्हणा किंवा लिंगाला ताठरता येत नसेल किंवा तुम्ही संभोग करताना तुमचं पाणी लवकर गळत असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला विशिष्ट प्रकारचे, विशेष म्हणजे स्टेरॉइड नसलेले आयुर्वेदिक औषधं, काढे, चूर्ण, काही प्रकारच्या गोळ्या जर दिल्या तर तुम्हाला साहजिकच पुरुषत्व येईल आणि तुमचं जे वीर्य आहे ते घट्ट होणार आणि तुम्ही पिता बनणार. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हातारे झाले तरी सेक्स चांगल्या प्रकारे करू शकाल. त्यामुळे तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये एकदा या, मला भेटा, तुमच्या काय शंका असतील ते सांगा. तुम्हाला 100% तुम्हाला सेक्शुअल लाईफमध्ये माझं सहकार्य असेल. नमस्कार, आपली डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.